महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर चरणी मधुकर घारे यांचा भक्तिमय वाढदिवस। 23 वर्षांच्या भाविक सेवेच्या परंपरेचा पुन्हा एकदा गौरव। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी सरपंच तसेच कर्जत खालापूर विभागाचे उपाध्यक्ष मधुकर परशुराम घारे यांचा वाढदिवस आज आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या चरणी अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपला वाढदिवस तिरुपती साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत देवदर्शन, प्रार्थना, भाविकांसोबत आनंद व्यक्त केला। यावेळी त्यांचे धाकटे बंधू तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मधुकर घारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचे कौतुक केले। मधुकर घारे यांच्या वाढदिवसानिमित्त तिरुपती बालाजी मित्र मंडळ कर्जत यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य तिरुपती दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आणि या यात्रेचे प्रमुख आयोजक जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, संस्थापक मधुकर परशुराम घारे, अध्यक्ष जगदीश देशमुख हे होते। सुमारे 23 वर्षांपूर्वी अवघ्या 25 भाविकांसह सुरू झालेल्या या यात्रेने आज भव्य स्वरूप धारण केले आहे। दरवर्षी सुमारे 2000 भाविक या यात्रेत सहभागी होऊन श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतात। विशेष म्हणजे या यात्रेसाठी रेल्वे आरक्षण, प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च मधुकर घारे, सुधाकर घारे दोघे स्वखर्चाने उचलतात आणि त्यामुळे हजारो भाविकांना विना अडथळा तिरुपती दर्शनाची संधी उपलब्ध होते आहे। धार्मिक सेवा, सामाजिक बांधिलकी, भाविकांप्रती असलेली आपुलकी यामुळे घारे बंधूंविषयी नागरिकांमध्ये विशेष आदर आणि जिव्हाळा निर्माण झाला आहे आणि यामुळे मधुकर घारे यांचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता श्रद्धा, सेवा, समाजहित आणि एकोप्याचा प्रेरणादायी सोहळा ठरत असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, तिरुपती। तिरुपती बालाजी मित्र मंडळ यांच्या वतीने होत असलेल्या कर्जत आणि खालापूरच्या या प्रतिवर्षाच्या सहलीनिमित्त उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, सर्वच प्रमुख मान्यवर आणि खऱ्या अर्थाने तिरुपतीच्या सहलीचं औचित्य साधून आणि तीच काळवेळ तयार करून आपण तिरुपतीला येत असतो आणि 6 ऑगस्ट म्हणजे आमचे मोठे बंधू मधुकरजी घारे यांचा जन्मदिवस असतो। आपण तिरुपतीला आल्यावर त्यांचा प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करत असतो। त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण मधुकरजींचा वाढदिवस साजरा करतोय आणि आपल्या वाढदिवसाला मधुकर घारेंना शुभेच्छा देण्यासाठी कर्जतमधील सर्व प्रमुख मान्यवर असतील, खालापूरमधील सर्व मान्यवर असतील, खोपोलीमधील सर्व मान्यवर असतील, यांच्या वतीने आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम होतोयच, पण सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले। जेव्हा या तिरुपती मंडळाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, ती सुरुवात मधुकरजी घारे असतील, त्यांच्याबरोबर राजेशजी लाड सुद्धा होते। बऱ्याच काळामध्ये राजेश भाऊ आपल्याबरोबर माझा गॅप पडला होता, परंतु आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे। आज पुन्हा एकदा राजेश दादा आपल्या या सहलीमध्ये सामील झाले आणि मधुकर घारेंनी आणि राजेश दादांनी सुरू केलेली ही सहल पुन्हा अगदी 100 वर्ष अशीच टिकून राहू दे यासाठी मी तिरुपती बालाजींना याची प्रार्थना करेन। त्याचप्रमाणे या सहलीचे आणि तिरुपती मंडळाचे अध्यक्ष जगदीशजी देशमुख असतील, त्यांच्याबरोबर काम करणारी सर्व मंडळी असतील, त्यामध्ये रवी घारे असतील, महेश मिसाळ असेल, मनोहर पवार असेल, शिवाजी असेल, रोहिदास असेल, हे सर्वच मंडळी अगदी अनेक वर्ष मनापासून काम करत आहेत। जगदीशच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचं नियोजन होत असतं। या नियोजनाचा पुढे गालबोट लागू नये यासाठी संजय भाऊ सगळीच आमची वासरे फोडण्याची सहल म्हणता येणार नाही,
ही आता सर पूर्ण आपल्या कर्जत कलापूर खोपडी मतदारसंघाची सर झालेली आहे. वासरे कोंडा म्हणून आपण तर यामध्ये सर्वांनी सहभाग घेतात. आता पाहिलं असेल तर इथे येणारी सर्व माझी जे भाविक आहे ते भाविक सुद्धा जेवण वाढण्यासाठी मदत करतायत. सर्व आपल्या आलेल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी सुद्धा मदत करतायत. म्हणजे इथे येणारा ही सर फक्त सुधाभाऊजी काय जगदीशजी किंवा मधुभाऊजी राहिले नाही तर आपल्या कर्जत कलापूर सर्व आपल्या तिरुपती मंडळाची झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण या सरीचं नियोजन सचिनदादा करत असतो. आपण अनेक वर्ष या सरीला येत आहे. खरं म्हणजे सर नियोजन करणं महत्वाचं नाही पण सरीला येण्यासाठी तुम्ही सरीची शोभा वाढवत आहे हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तुमच्यासारखे हजारो लोक या सरीमध्ये सहभाग घेत आहेत हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्वजण असाच आशीर्वाद मधुभाऊ असेल, जगदीश असेल, मी असेल आणि आमची जगदीशची सर्व टीम असेल यांना आपण सर्व असं आशीर्वाद देत राहू. आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढी सेवा करण्याचं काम आम्ही आपल्याला करत राहू. त्याचप्रमाणे आपल्या कर्जत तालुक्यामधील कोटल गावाचे किसनजी श्रीखंडे साहेब हे पोलीस मध्ये काम करत होते. त्यांनी अनेक वर्ष आपली सेवा करत असताना PSI नंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा सुद्धा खऱ्या अर्थाने आम्हाला दीपक शेटला म्हणा बऱ्याच वेळा आमचं ठरलं होतं त्याला जाऊन आपला त्यांचा सत्कार करायचा आहे पण तो योग कधी आला नव्हता. आज तिरुपती सुद्धा तुम्हाला बोलवून घेतलं आणि तो योग आज आणलाय. आज मधुभाऊचा वाढदिवस साजरा करता करता तुमचाही सत्कार आम्हाला इथे करण्याचा योग आलाय. त्यासाठी तुमचाही मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो. परंतु आपण सर्वांनीच जगदीश सारख्या सगळ्या मंडळीने आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज आमच्या बंधूचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करत असताना आपल्या सर्व मंडळींनी मधुभाऊला शुभेच्छा दिल्या असतील पण मी सुद्धा माझ्या पाठी दीपकजींनी सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ माझा मी छोटा असून माझा मान सन्मान ठेवतो हे माझ्यासाठी तर खरंच भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. परंतु मला सुद्धा मधुभाऊ सारखा मोठा भाऊ मिळाला हे सुद्धा माझं भाग्य मला हरकत नाही. या कार्यक्रमामध्ये आज दीपक शेट्टी चांगल्या गोष्टीची आठवण करून दिली. सगळ्यांना सुद्धा आपल्याला एक चांगलं महत्व पडवून देण्याचं काम केलं. आपण सर्वच जण मधुभाऊच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलात. बरेच लोक अजून जेवायची बाकी मी सुद्धा जेवायचं बाकी भूक लागले त्यामुळे माझं पण मी आवडतं घेतो. आपण सर्वांनी तिरुपती या मंडळामध्ये सहभाग घेऊन या तिरुपती सरीमध्ये आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. मधुभाऊला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, त्याच्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपला सगळ्यांचा आशीर्वाद मधुभाऊला मिळून दीपक यांनी सांगितल्याप्रमाणे दीपक शेट्टीला सुद्धा माझ्या वडिलांचा जो काही पुण्य असतील तो माझा सगळा पुण्य दीपक शेट्टी मी तयार आहे. कारण मी दीपक शेट्टीला मनापासून मित्र मानलाय. कृष्णाने कधी सुदामाची तुलना केली नव्हती. कृष्णाने सुदामाला दोस्त मानला होता. मी कृष्ण इतका मोठा नाही पण दीपक शेट्टी मित्र शोभन इतका मोठा नक्की आहे. अशा पद्धतीने मी दीपक शेट्टी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वांनीच उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मधुभाऊला मनपूर्वक शुभेच्छा देतो. साहेबांना सुद्धा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या तिरुपती मित्रमंडळ यांच्या वतीने ही 23व्या वर्षाची जी सहल आयोजित केली आहे आणि या सहलीसाठी उपस्थित सर्वच कर्जत, खालापूर, मुरबाड, पनवेल या विभागातून आलेले सर्व भाविक, आता मी सर्व भाविकच बोलेल, आता आलेले तरी नेते असतील, कार्यकर्ते असतील, म्हणजे नगरसेवक कोणी अध्यक्ष असतील, सभापती असतील, तरी आजच्या नेते भाविक आहेत. आणि सर्वात सुवर्णयोग म्हणजे मला जी तुमच्या आशीर्वादाची गरज होती आणि दरवर्षी आपण तो आशीर्वाद मला देताय. आणि आता माझा वाढदिवस आणि हा वाढदिवस मगाशीच मनोगतामध्ये सर्वच वक्त्यांनी सांगितलं की हा माझा वाढदिवस जेव्हा तिरुपतीची सहल आयोजित केली गेली तेव्हा त्या सहलीमध्ये माझा नेमका वाढदिवस यायचा. आणि तेव्हा सर्वच कार्यकर्त्यांनी, समाजाचे कार्यकर्ते जे आमच्याबरोबर काम करत होते त्यामध्ये जगदीश शेट्टी देशमुख असतील, बंधू शेठ ठुबे असतील, डॉक्टर साबणे असतील, मनोहर पवार असतील, रवींद्र घारे असतील, रोहिदास पाटील असतील, सर्व प्रमुख लोक जे माझ्याबरोबर काम करत होती, शिवाजी लोबे असतील. तेव्हा त्यांनी सांगितलं का भाऊ आपण
तुमचा 6 ऑगस्ट हा जो ऑगस्ट वाढदिवस आहे हा आपण तिरुपती साजरा करूया. अनेक प्रथा आम्ही अनेक वर्षे पाळून घेतली आणि आता ही प्रथा आजपर्यंत बऱ्याच वर्षी प्रथा चालू झाली आणि आज तुमच्या रूपाने सर्व मित्रमंडळीच्या रूपाने जो आशीर्वादाचा सर्वांचा सहवास मला लाभला. खरोखर माझे मी भाग्य समजतो की सर्वांचा थोरा मोठ्यांचा मित्रमंडळींचा जो सहवास मला लाभला आणि तुमच्या आशीर्वाद रूपी सेवेने तो मला तो आशीर्वाद भेटणार आहे मी कदापि तो विसरू शकत नाही. आणि मग आमचे छोटे बंधू सुधार शेट्टी सांगितलं की जरी ही सुरुवात सरीची कमी झाली लहान आपली सरीची सुरुवात झाली पण आमचे छोटे बंधू सुधार घारे यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या भरीव कामामुळे त्यांच्या मदतीमुळे ही सर मोठी उत्तम वाढत गेली आणि त्याचं रूपांतर पूर्ण वासरे पुण्यापूर्ण राहता कर्जत खालापूर संपूर्ण विधानसभा वाढ या पुरतं झालं. मित्रांनो तरी सर्वांनी अपेक्षा मांडल्या की पुढील 2029 पर्यंत ही सहल अशीच राहू दे. मित्र बोलतो जोपर्यंत केंद्र सुरू आहे आणि जे आपले सर्व कार्यकर्ते सर्व आमचे मंडळी असतील तोपर्यंत ही सहल तिथे राहील. आणि या सहलीचं कुठलाही स्वार्थ या कुठलाही नव्हता. जेव्हा 23 वर्षापूर्वी जी सहल निर्माण केली तेव्हा कुणीच काय नव्हतं, कोण सदस्य नव्हता, कोण सरपंच नव्हतं, कोण नव्हतं. पण त्या तिरुपतीच्या आशीर्वादामुळे अनेक सदस्य झाले, अनेक सरपंच झाले, अनेक उद्योजक झाले, अनेक कुठल्या पदावरती बसले. पण ही तिरुपतीची कृपा आज सर्वांना माहिती आहे. आणि अशा पद्धतीने आजच्या भाविकांच्या मध्ये आज तुम्हाला वाटतं 1700 भाविक आज आपल्या या सहलीसाठी आलेले आहेत. आणि या 1700चं भाविकांचं आयोजन जे आमचं मंडळ आहे खरोखर त्याचं मी कौतुक करतो. जगदीश शेठ तुमचं सर्व मंडळ आहे. आता आम्ही थोडं कमी काम करतो, तुम्ही सर्व पाहताय. तुमचे शिवाजी लोक असेल सगळी जेवणाची व्यवस्था पाहतात. महेश आमचे मनोहर पवार असतील, महेश सुद्धा मला वाटतं सकाळी तो पोरगा आलाय तर अजून ते आंदोलन लागले नाही. 1700 लोकांचं रवींद्र घरे आमचे असतील सर्वजण मानलं पाहिजे. आज इतकं ते भयंकर मेहनत घेऊन सर्वांची बोलीमध्ये बोलून सर्वांना समाधान कसं होईल यासाठी ते प्रयत्न करतात. आणि महत्वाचं म्हणजे या सहलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या सर्व सहलीमध्ये सहभाग घेतात आणि खूप मोठं काम आहे. आणि अशा पद्धतीने सर्वच आपल्या समाजाची मंडळी या सभेची या सहलीची शोभा वाढवतात. काही सांगितल्याप्रमाणे आमची सहल सुरुवात झाली. काही कालांतर सेवा सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष मी होतो, काही 2-4-5 वर्ष. नंतर आमच्यामध्ये राजेश लाड 5-6 वर्षांनी आम्हाला जॉईन झाले. नंतर आम्ही त्यांना सुद्धा आम्ही अध्यक्ष बनवलं. ते काही 5-6 वर्ष अध्यक्ष होते. नंतर मग काही कालांतराने आमचे जगदीश देशमुख आज बरेच वर्ष अध्यक्ष आहेत आणि अतिशय चांगलं काम ते करतात. 3 महिन्यापूर्वी तिकिटाची नियोजन काही आता मंडळी तुम्ही पाहता जेव्हा भाविक इथे येतात तिकिटाची व्यवस्था होत नाही, रूमची व्यवस्था होत नाही. शेवटी एवढं मोठं काम करत असताना या ठिकाणी लॉजिंग कमी आहे, रूम कमी आहेत आणि आपले नावं जे दिल्यामुळे अचानक काही भाविक वाढल्यामुळे तिथे रूमची व्यवस्था होत नाही आणि तिथे काही थोडी तडजोड करता येत नाही. काही लोकांची एका रूममध्ये 4-5 लोकांना झोपावं लागतं ते आम्हाला वाटतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा दुःख होतं. पण आपण काही गोष्टी चुकत असताना आपल्या चुका होतात आणि जर आपण वेळेवरती जर आपण चूक केली, वेळेवरती आपण नावं दिली तर ही जी आपली अडचण तयार होती ती होणार नाही. तर यापुढे मला वाटतं आपल्या सर्व भाविकांनी लक्षात घ्यावं. आणि या सहलीमुळं अनेक मी ऐकायला भेटते अनेकांची मैत्री जोडली गेली. यामध्ये अनेक लोकांची लग्न सुद्धा जमत आहेत. म्हणजे मैत्री जोडल्यामुळे तालुक्यामध्ये मैत्री जोडल्यामुळे कुठेतरी मुलामुलींची लग्न जमत आहेत, कुठेतरी कुठेतरी संबंध जोडत आहेत, व्यावसायिक संबंध जोडत आहेत, कोणाचे जमिनीचे व्यवहार होत आहेत. अशी अनेक कामे मला वाटतं या 23 वर्षामध्ये या आपल्या सहलीमुळं प्रत्येक आपल्या तरुण मंडळीचं किंवा आपल्या सहलीच्या भाविकांचं झालेलं आहे. आणि या सहलीचं कुठलाही आम्ही स्वार्थ न बाळगता पुढे आम्ही कोण होणार आहे, काय होणार आहे त्यापेक्षा आपण हे सहल कशी आम्ही केली जाईल आणि भविष्यामध्ये या सहलीमध्ये जास्तीत जास्त भाविकाचे आपल्या इथे येतील. आणि सर्वच आज पाहतोय आम्ही अनेक वर्ष या सहलीमध्ये अनेक नेत्यांनी अनेक समाज कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि असेच पुढं भविष्यामध्ये ही सहल मोठ्या उत्साहासाठी वाढावी अशी मी तिरुपतीच्या प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व जमलेले भाविक माझे मित्रमंडळ आज मला आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित आहात. मी सुद्धा आज तुमचं जे आशीर्वाद तुम्ही मला जे तुमचं आशीर्वाद मिळणार आहे मी सुद्धा खूप मोठं समाधान होणार आहे, समाधान होणार आहे. यासाठी मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्ष ज्यांनी ही ट्रिप खरं तर चालू केली आणि आज तुमच्या आमच्या आनंदामध्ये भर टाकण्याचं काम केलं ते
आपले लाडके सुधा भाऊंचे मोठे भाऊ मधु भाऊ यांचा वाढदिवस योगायोगाने बालाजीने आज तो वाढदिवस त्यांच्या इथेच होतो. आणि खरोखर मधुभाऊंचा स्वभाव ते जरी वयाने मोठे असतील परंतु एक मोठा भाऊ कसा असावा, छोट्या भावाच्या पाठीमागे सावलीसारखा, कधीही त्यांना मान पान काही नसू दे ते बिचारे एकदम खरोखर सर्व कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात. आणि अक्षरशः म्हणजे कधी कधी मलाही त्यांचा हेवा वाटतो की मला येऊन ते सांगतात की तुम्ही सुधाभाऊला हे सांगा, सुधाभाऊला ते सांगा. मी कधी कधी म्हणतो मोठे भाऊ तुम्ही बोलायला पाहिजे, पण मोठ्या भावाने बारक्या भावाची इज्जत कशी ठेवावी हे त्यांच्याकडनं शिकावं असं मला नेहमी वाटतं. आणि अतिशय चांगला सजोल माणूस. आज त्यांनी हे तिरुपती मंडळ सर्व जगदीश असतील, मधू असतील, मधू असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्यांना खरोखर सर्वांच्या शुभेच्छा तर आहेतच, परंतु सर्वांना जो एक मनोभावी आनंद भेटतो त्या आनंदाचं कारण केवळ तुम्ही आहात. तुम्ही हे जे रोपटं लावलं त्या रोपट्याचा एक मोठा वृक्ष तयार झालेला आहे आणि त्या वृक्षाखाली असे हजारो लाखो भक्त येऊन आपण सर्व आनंद घेतोय. मी खरोखर त्या मंडळांचा आभार मानतो आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे आहात. आज खरं तर मला सुधा भाऊंना एक विनंती करते की भाऊ तुम्ही हे सर्व करता, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचाही कुठेतरी सहभाग याच्यामध्ये लाभावा, सहकार्य लाभावं. तर फुल नाही फुलाची पाकली, तुम्ही एकटे सगळं खर्च करता आणि सगळं पुण्य तुम्ही घेता, ते आम्हाला पण थोडं लाभावं अशी आमची इच्छा आहे. आणि पुढच्या वेळेस थोडा बदल करून आम्हाला पण त्यामध्ये सहभागी करावं असे मी प्रामाणिकपणे तुमच्याकडे मागणी करतो. तसेच आज आमचे भाऊ किसनजी श्रीखंडे जे PSI होते ते रिटायर झालेत आणि योगायोगाने मला माहित नाही ते इथे येणार, म्हणजे आज आलेत. अतिशय चांगला माणूस, म्हणजे पोलीस कसा असावा आणि PSI ची बढती 1 वर्षापूर्वी त्यांना भेटत होती, पण ते मला म्हटले अरे दीपक नाही घेत. मी बोललो का दादा? तो म्हणतात नको, बढती घ्यायची, बढती घ्यायला काही नाही, परंतु वरच्यांची मर्जी राखावी लागते. म्हणजे यातून मी सगळ्या गोष्टी शिकलो. आणि अतिशय शेवटी त्यांनी एक शेवटच्या 6 महिन्यापूर्वी मी त्यांना मागच्या वेळेस बोललो का तुम्ही घ्या, एक तुमचं नाव आयुष्यभर राहील. आज ते इथं आले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही केलेली जी सेवा महाराष्ट्राची जनतेची ही अतिशय चांगली आहे. भावी आयुष्य तुम्ही असंच घालवावं एवढी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मधु भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.